मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतल्या कोस्टल रोडची पाहणी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा पहिल्यांदाच कोस्टल रोडवरून प्रवास आहे आणि यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे आणि त्यांचा ताफा सुद्धा या कोस्टल रोडवरून केलेला आहे। याच रस्त्यावरून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या प्रवास करतायत, पाहणी दौरा करतायत आणि संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतायत। MSRDCचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पहिल्यांदा त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची ब्रीफिंग घेतली आणि त्यानंतर पाहणी दौरा केला। प्रियदर्शनी पार्क परिसरामध्ये आपण पाहतोय की जिथून भुयारी मार्ग सुरू होतो तिथे सेंट्रल पार्क बनवण्याचा राज्य सरकारने विचार केलेला आहे। जवळपास 220 एकर म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातली जागा सुद्धा त्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये याचं लोकार्पण झाल्यानंतर हा वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर वरळीपासून मरीन लाईन्स पर्यंत जाणारा जो काही रस्ता आहे किंवा जो काही प्रवास आहे तो मुंबईकरांचा सुखकर होणार आहे आणि याचाच आढावा घेऊन उद्घाटनाची कुठेतरी तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येते। पुढच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्याआधीच कदाचित याचा मुहूर्त ठरणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी हा अचानक दौरा ठरवलेला होता आणि त्यानुसार संपूर्ण रस्त्याचा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा ताफा सध्या कोस्टल रोडवरून प्रवास करतोय, अधिकाऱ्यांकडून ते माहिती सुद्धा घेत आहेत। त्यामुळे या पाहणी दौऱ्यानंतर आणि आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून लोकार्पण सोहळ्याचा कोणता दिवस ठरवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।